नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीनं 288 पैकी, जर मी चुकत नसेल तर 236च्या आसपास नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका लढवल्या. बरोबर. आणि त्यावेळी त्यांनी बहुतेक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी कार्यकर्त्याचा आग्रह इतका होता, त्यामुळे इच्छा असूनही त्यावेळी बऱ्याच ठिकाणी युती झाली नाही. त्यावेळी म्हणजे जवळपास जर आपण सोडलं 6,500 वॉर्ड हे 288 नगराध्यक्ष असे म्हणजे सोडले, त्यातल्या काही 5-25 ठिकाणी म्हणजे अगदी आपण नावं निशी काढली त्याचा माझी आक्षेप नाही आहे, अशा 5-25 ठिकाणी नगराध्यक्ष तिथला आमदार किंवा तिथल्या कुठल्या मंत्री किंवा ह्याचा नातेवाईक हा इलेक्शनला उभा होता, आई बहीण नगराध्यक्ष, आणि त्यात पण प्रचार असा झाला 1% पण नव्हता. बरोबर. भारतीय जनता पार्टी ही नेहमीच अपप्रचाराची बळी पडली. परसेप्शनमध्ये आम्ही बऱ्याच वेळा मार खातो. ते इथे 6,500-7,000 सगळ्या एकूण जागांपैकी एक 25च्या पुढे ही संख्या जाणार नाही, ज्यांच्या नातेवाईकांना मी नगरपालिकेबद्दल बोलतो, बरोबर, जाणार नाही. अशा पद्धतीच्या जाणार नाही असं असतानाही चर्चा मात्र झाली, भाजपने सगळ्या मंत्री आमदारांच्या आपापल्या भाऊ बहीण आई यांनाच उमेदवारी दिल्या, असाच एक मेसेज गेला. 1% पण परिणाम नाही आहे. यावेळी महापालिका निवडणुकीच्या वेळी ठरवून हा निर्णय झाला, भारतीय जनता पार्टीने घेतला की नातेवाईकांना उमेदवारी द्यायची नाही.